लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, लोकशाहीच्या कचरा गाड्यांच्या दुरावस्था मोहिमेची दखल। मुंबई पालिकेनं 30 नवीन कचरा वाहतूक गाड्या आणल्या। मिनी कॉम्पॅक्टर गाड्यांमुळे कचरा व्यवस्थापन सुलभ होणार। आम्ही शेवटपर्यंत एकत्र राहण्याचा प्रयत्न करू। काँग्रेसची मनसेबाबत दुटप्पी भूमिका, सचिन अहिर यांची मित्रपक्षावरच टीका। धाराशिवमध्ये भाजप आणि शिवसेनेची पुन्हा दिलजमाई। सरनाईकांनी काल उमरग्यात रणजित राणा जगजितसिंग पाटलांवर केली होती टीका, तर आज दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर। शिवसेनेचे आमदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल। भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकल्यानं मालवण पोलिसात गुन्हा दाखल। निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय। गुन्हा दाखल झाल्यानंतर मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया, 2 तारखेपर्यंत संयम ठेवणार, 2 तारखेनंतर काय होणार ते पाहू, असाही दिला इशारा। संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंना सहआरोपी करा। मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। क्रूर हत्या करणाऱ्याची आठवण येणं म्हणजे ती व्यक्तीसुद्धा तितकीच क्रूर, जरांगेंची टीका। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं आज प्रथम पुण्यस्मरण। 1 वर्ष झालं तरी न्याय मिळाला नाही असं म्हणत मुलगी वैभवी देशमुखकडून खंत व्यक्त। निवडणुकीमध्ये दररोज 5 ते 6 सभा, पण विरोधकांवर टीका करत नाही। आमच्याकडे नीती, नियम आणि निधी, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मंत्री गिरीश महाजनांसोबत एक वेळ दुश्मनी करेन, पण झाडं तोडू देणार नाही। नाशिकच्या तपोवनमधल्या झाडांच्या पाहणीनंतर अभिनेते सयाजी शिंदे यांचं वक्तव्य। आणि लोकशाही मराठीला बेस्ट न्यूज चॅनल म्हणून दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार। मान्यवरांच्या हस्ते लोकशाही मराठीचा सन्मान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।